तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. कमळीला इकडं बरं वाटावं म्हणून ऋषी मात्र तिला रूममध्ये घेऊन येतो आणि तिच्याजवळच बसून राहतो. कमळीचं असं झाल्यामुळे ऋषीला खूप वाईट वाटतं. ऋषी मात्र कमळीचा हात पकडून म्हणू लागतो, कमळी तू खरंच खूप वेडी आहे. तुला काही गरजच नव्हती ना हे सगळं पिण्याची, काही करण्याची. तर त्यावेळेस आता खरं तर हे सगळं कमळीनं पिलंच नव्हतं. हे सगळं अनिका आणि कामिनीचाच डाव होता. त्यांनीच कमळीला डोळे बंद करून पाजलं होतं. म्हणून तर हे सगळं कमळीला त्याची नशा चढली होती. त्यानंतर ऋषी म्हणू लागतो, कमळी खरंच ना तू लवकर शुद्धी हो रे, लवकर बरी हो. तुझ्याशिवाय माझं मन कुठेच लागणार नाही. तू जोपर्यंत माझ्या पाठीमागे पुढे पुढे करत नाही ना तोपर्यंत मला कोणतंच काम सुचत नाही. हे सगळं ऋषी कमळीला बोलत असतो. तेवढ्याच वेळामध्ये तिथे मात्र गौरी येते. गौरी म्हणू लागते की ऋषी बाबा. तर लगेच ऋषी उठून उभं राहतो आणि लगेचच गौरी म्हणू लागते की ऋषी बाबा आता कमळीला चांगलंच बरं वाटते, पण तुम्हाला काय झालंय? तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय. मला असं वाटतंय की तुमचं ना कुठेच मन लागत नाही. मला सांगा ना काय झालं आहे? आणि मग ऋषी मात्र गौरीला सगळं काही सांगू लागतो. तर ऋषी म्हणत असतो, खरं तर ना मावशी मला ना कमळीची खूप काळजी वाटते. ती जोपर्यंत बरे होत नाही ना तोपर्यंत माझं कुठंच मन लागणार नाही. मला कोणतंच काम करावं असं वाटणार नाही. कमळी जोपर्यंत माझ्यासोबत नसते ना माझं कुठेच मन लागत नाही. जेव्हा ती माझ्यासोबत असते ना मला काम करायच्या अगोदरच ते काम झाल्यासारखं दिसते. कमळीनं आता मला कमळीची खूप सवय झाली आहे. आता मी तिच्यापासून न थोडा वेळ पण लांब राहू शकत नाही. तर गौरी आश्चर्याने ऋषीकडेच बघत असते. ऋषीला गौरी म्हणू लागते, पण तिची काळजी तुम्हाला का वाटते ऋषी बाबा? मला कळलंच नाही. तर त्यावेळी ऋषी म्हणू लागतो, अहो मावशी तुम्ही असं का विचारताय? माझं ना तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मला तिची काळजी वाटते. ऋषी हे सगळं नॉर्मली बोलून जातो कारण की त्याचं खरंच कमळीवर खूप प्रेम असतं. म्हणून ऋषी हे सगळं बोलून जातो. पण गौरीला मात्र धक्का बसतो. आम्ही गरीब आणि हा ऋषी किती मोठ्या घरातला मुलगा आहे. माझ्या कमळीचं लग्न याच्यासोबत कधी होईल का बरं? याने माझ्या कमळीवर प्रेम केले, याला काय गरज होती? याने फक्त तिच्या मनाकडे बघितलं असून तिची परिस्थिती याने बघितलीच नाहीये. तर गौरी विचार करू लागते. पण आता ऋषीनं जे काही कमळीवरचं प्रेम गौरीकडे व्यक्त केलं आहे ना ते सगळं नयनताराने ऐकलेलं असतं. नयनताराला देखील खूप मोठा धक्का बसतो. ऋषी हे सगळं नॉर्मली बोलून गेलेला असतो. आता त्यावेळी गौरी विचार करू लागते, नेमकं आता पुढे काय होईल आणि काय नाही. ऋषी बाबाची आई नयनतारा मॅडम तर खूपच डेंजर आहे. त्यांना त्यांच्या लेवलची सून आणतील त्या. आणि ऋषी बाबा माझ्या कमळीवर प्रेम करतोय. आता बघूया येणाऱ्या भागामध्ये काय बघायला मिळतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.